कारला अजिबात न उकडता न शिजवता आणि मस्त अशी झटपट इन्स्टंट अशी सुक्की भाजी करूया कारल्याची, अजिबात कडू लागत नाही। नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर चला इथे आपण सुरुवात करूया। मी इथे पाव किलो कारले घेतले भाजी करण्यासाठी। आपल्याला झटपट भाजी करायची आहे। तर हे बघा, मी इथे आधी काय करते, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि वरचं जे काटेरी भाग आहे तो सुरीने आपल्याला सोडून काढून घ्यायचा आहे। पूर्ण पण काढायचा नाही, वरचाच काढायचा आहे। याने काय होईल, थोडंसं कारलं कमी कडू लागेल। मग काय करायचं, सगळं सोलून झाल्यावरती बघा असं चकत्या पडायच्या, चांगल्या कापून घ्यायच्या। जाडजाड कापायचं म्हणजे शिजल्यावर थोडेसे ते कमी होतात ना, त्याच्यामुळे। आता याच्यात जे बिया आहे ते आपण नंतर काढूया। आधी सगळं कारले मी चिरून घेते। तर हे बघा, सगळे कारले ते चिरून झाले। तुम्ही अर्धा किलो जरी आणून जर बनवलात ना तरी सुद्धा इतकी छान लागेल ही भाजी, मस्त लागेल। आता काय करायचं, सगळं चिरून झाल्यानंतर मी याच्यामध्ये ना जास्तीचं मीठ घातलेलं आहे। सगळं जास्तीचं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चिरलेलं जे कारलं आहे सगळं कारलेला ना पाणी सुटेल आणि यानेच काय होईल, थोडासा जो कडूपणा आहे ना तो निघून जाईल कारल्याचा। छान चुरून घेतल्यावर बाजूला ठेवून द्यायचं। थोडंसं मिक्स केलं होतं आणि मी बाजूला ठेवून दिलेलं। आता परत थोड्या वेळाने थोडं पाणी सुटलं असेल मिठाला, मग परत एकदा काय करायचं, हाताने चांगलं चुरून घ्यायचं आणि बघा सगळं जे बिया आहेत ना ते सुद्धा चुरताच काढून घ्यायच्या। तर हे बघा, हाताने छान सगळं चुरून घेतली कारली आणि बघा पाणी पण सुटलेलं आहे सगळं कारलीला। आता त्या बियासुद्धा मी काढून घेतल्यात। आता पाण्याखाली 3 ते 4 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि सगळ्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या। तर हे बघा, असं मी केलेलं आहे, तुम्हाला दाखवते। आता छान स्वच्छ धुतल्यानंतर कारली आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। थोडंसं दही घालायचं, त्यात पाणी नसलं पाहिजे, सुक्कं दही घ्यायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यात नसलं पाहिजे। आणि आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घालते। बघा, मसाल्याचा डबा पण मी तुम्हाला दाखवते इथे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला आहे तो घालायचा। जे माझ्याकडे मसाले मी ते घालते। तुम्ही जर लाल मसाला किंवा लाल तिखट घालत असाल ना त्याच्याबरोबर बाकीचे थोडेसे गरम मसाले घालून घ्या। आता याच्यामध्ये गरम मसाला, धनेपूड घातलेला आहे आणि 1 किचन किंग मसाला तो मी गरजेपुरता घालून घेतला आहे आणि चांगलं सगळं मिक्स करून घेतलं। सगळे मसाले त्या कारलेला लावून घेतले। आता मी कढई ठेवलेली आहे, त्या कढईवर तेल घातले त्याच्यामध्ये आणि 1 उभा चिरलेला कांदा घालायचा। तेल तापलं, आता कांदासुद्धा मी घालून घेतला आणि कांदा याच्यामध्ये खूप मस्त लागेल या भाजीमध्ये। बघा, तुम्ही एकदा करूनच बघा ही भाजी। आता थोडा वेळ परतून घ्यायचा, हलका परतवायचा कांदा। इथे शिजवण्याची आपल्याला गरज नाही आहे, फक्त काय मऊ होण्यासाठी मी इथं झाकण ठेवते बघा, फक्त अर्धा मिनटासाठी। झाकून काढलेलं आहे आता। हे बघा, झाकण काढल्यानंतर ना लसूण घालायचं याच्यामध्ये। 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे, अख्खा टेचला आहे फक्त। भाजीमध्ये या खूप मस्त लागेल। अशी कोणती सुकी भाजी करत असाल तर असं लसूण घाला, विशेषतः कारल्यामध्ये जर घातलं खूप मस्त लागतं। हलकं परतवलं आता याच्यानंतर आता जे आपण कारलं जे मसाले लावून घेतले होते ते सगळं घालायचं आहे आणि चांगलं बघा, जो मसाला ताटाला आहे तो मी हाताने काढून घेते। हात माझे 2 ते 3 वेळा, खूप वेळा असं स्वच्छ धुतलेले असतात, धुतच असते, त्याच्यामुळे हाताने करते, चमच्याने काही जमणार नाही आपल्याला। हाताने सगळा मसाला काढून घेतलेला आहे। आता फक्त काय करायचं, हलकं मिक्स करायचं, जास्त परतवत बसायचं नाही आहे इथे आपल्याला। हलकं मिक्स करायचं आणि याच्यावर काय करायचं, झाकण ठेवून द्यायचं। गॅस सुरुवातीला थोडासा मोठा ठेवायचा, कारलं आपल्याला छान याच्यावर सुक्कंच आपल्याला चांगलं परतवायचं आहे। झाकण ठेवून घेतलं। आता बघू, 1-2 मिनटं झाकण ठेवलेलं, परत एकदा उघडून बघूया। गॅस मिडियम केलेला होता, आता बारीक करून घ्यायचा गॅस आणि हलकं परतवायचं। खालची बाजू चांगली शेकलेली आहे कारल्याची, ती परत मिक्स करून घ्यायची, म्हणजे वरचे जे राहिलेले कच्चे राहिलेली कारली सगळी शेकते आणि झाकण ठेवल्याने काय होते, वाफेवर आपली भाजी सगळी शिजते सुद्धा। तर ही आपण सुकी करतो त्याच्यामुळे मी झाकण ठेवून चांगले शिजवणार आहे। परत एकदा झाकण ठेवते। हे बघा, परत तुम्हाला मी दाखवते दुसऱ्यांदा आणि परत एकदा 2 मिनटानंतर झाकण उघडून बघा, परत मिक्स करायची आहे। असं आपल्याला 10 मिनिटं शिजवायचं, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परत काय करणार आहे, मी झाकण ठेवून देते। हवं तर बाजूचा जो स्वयंपाक आहे आपल्याला दुसऱ्या गॅसवर आपण करू शकतो ही भाजी करता करता।
10 मिनटानंतर तुम्हाला दाखवते बघा. आपली भाजी इथे तयार आहे, मस्त झाली आहे, खूप छान झाली आहे. सुगंध तर खरंच खूप छान येतो. एकदा तुम्ही ही करून बघा भाजी, तुम्हालासुद्धा आवडेल. इन्स्टंट आहे आणि अजिबात कारला पण उकडलेलं नाही आहे, झटपट बनवलेली आहे. ज्यांना कारला आवडत असेल त्यांना तर ही भाजी खूपच आवडेल. ज्यांना नसेल पण आवडत ना, ते सुद्धा खातील, इतकी मस्त झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की सांगा आणि एकदा ज़रूर करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.